नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे वाक्यांचा, त्याचं नाव काय? मुहावरे और कहावते, म्हणजे मुहावरे आणि कहावते. आणि यांचा हा तिसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की मुहावरे यांची परिभाषा किंवा यांचे काही उदाहरण पाहिले आणि दुसऱ्या सीझन मध्ये आपण पाहिले की कहावते यांची काही परिभाषा किंवा यांचे काही उदाहरण पण पाहिले. इथे आपण बघणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. चला बघूया. बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न काय आहे? निम्नलिखित मुहावरे और उनके अर्थ को जोड़िया मिलाओ. तर इथे काही मुहावरे दिलेले आहे आणि त्यांचा अर्थ पण दिलेला आहे. त्यांचा अर्थ बघून त्याला जोड्या जोडावायचा आहे, म्हणजे जोड्या मिलाव, म्हणजे जोड्या जोडायचा आहे. तर पहिला प्रश्न कोणता आहे तुमचा? पहिला प्रश्न आहे मुंह लटकाना. तर इथे काही प्रश्न दिलेला आहे किंवा त्यांचं उत्तर दिलेलं आहे. त्यांना बघून किंवा त्यांचा अर्थ काय होणार हे बघून तुम्हाला त्यांचा समोर लिहायचा आहे. चला बघूया. तर पहिले काय आहे? मुंह लटकाना. काय आहे पहिला प्रश्न? काय आहे तुमचा? मुंह लटकाना. आणि दुसरा आहे तुमचा मात देना. दुसरा प्रश्न काय आहे तुमचा? मात देणं. आणि तिसरा आहे तुमचा दरार पडणं. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. त्याचं नाव त्याचा शब्द काय आहे किंवा प्रश्न काय आहे? दरार पडणं. काय आहे? दरार पडणं. आणि चौथा तुणकर बोलणं, म्हणजे तुणकर बोलणं. तर याप्रमाणे इथे तुम्हाला 4 प्रश्न मिळाले आहे किंवा भेटलेले आहेत. तर अजून काय आहे बघूया. बघा, पाचवा प्रश्न आहे तुमचा ठान लेना. काय आहे? ठान लेना. आणि 6वा तिल का ताळ बनाना. 6वा प्रश्न आहे तुमचा तिल यांचा ताळ बनवणार. आणि 7वा जी की कली खिलना. काय आहे? जी की कली खिलना. तर याबद्दल आपला 7वा प्रश्न पण इथे दिलेले आहे. 8वा आहे तुमचा 1 और 1 11. काय आहे? 1 आणि 1 काय? 11. तर याप्रमाणे इथे आपण 8 प्रश्न पाहिले. आता आपण यांचं उत्तर पाहणार आहे. कारण की इथे मी उत्तर समोर नाही दिलेलं आहे, कारण की मी समोर दिलेलं होतं. तुम्हाला हा जे प्रश्न दिसत आहे हे नाही दिसत होता. तर याप्रमाणे यांचं उत्तर मी यांच्या समोर लिहिलेलं आहे, ते आपण बघूया. बघा, इथे उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला कसं करायचं होतं हे तुम्हाला माहित आहे की नाही? हो, इथे प्रश्न दिलेला आहे आणि त्यांचा अर्थ काय होणार ते त्यांचं उत्तर होते. तर पहिला प्रश्न काय होता? मुंह लटकाना. काय होता? मुंह लटकाना म्हणजे काय? उदास होणं. मुंह लटकाना म्हणजे काय? उदास होणं. तर याप्रमाणे यांचं उत्तर असंही दिलेले आहे. कळतं की नाही? हो. दुसरा मात देणं. दुसरा काय आहे? मात देणं. तर याबद्दल यांचा अर्थ असा आहे पराजित करणं. काय आहे? पराजित करणं. तिसरा आहे तुमचा दरार पडणं. काय आहे? दरार पडणं म्हणजे दुरी बढणं. तर याबद्दल असं आहे की दुरी बढणं. कधी कधी ना कसा होता की तुमचे जे मित्र आहे किंवा तुमचे जे मैत्रीण आहे त्यांच्यासोबत तुमचं खूपच अतिशय प्रेम होता किंवा खूपच चांगली मैत्रीण होता. तर त्याबद्दल कधी कधी असं असतात ना की तुम्ही भांडण करता, तर त्यामध्ये काय येणार की दरार होणार. तर असं प्रमाणे असं इथे अर्थ दिलेला आहे. चौथा आहे तुमचा तुणकर बोलणं. काय आहे? तुणकर बोलणं. तर याचा अर्थ आहे चिडकर बोलणं. काय आहे? चिडकर बोलणं. तर याप्रमाणे असं यांचा अर्थ आहे की कधी असं असतात ना की आपण एक माणूसला किंवा एक व्यक्तीला सतत सतत काय करते? परेशान करते, तर ते चोरून बोलते. काय तर याप्रमाणे याचा अर्थ आहे चिडकर बोलणं. कळलं? हो. तर अजून बघूया. चला बघा, पाचवा तुमचा आहे ठान लेना. काय आहे? ठान लेना. तर याचा अर्थ आहे निश्चय करणं. काय आहे? निश्चय करणं. तर याबद्दल ठान लेना यांचा अर्थ आहे निश्चय करणं. आता इथे तिल का ताड़ बनणं. काय आहे? तिलचा ताड़ बनणं. तर याचा अर्थ किंवा याचं उत्तर आहे बहुत बडा चढाकर कहना. खूपच चढून किंवा बढून सांगितले. याप्रमाणे आपल्या मैत्रीण समोर किंवा कोणताही एक असं असतं ते खूपच चढून बढून बोलत आहे. हा, त्यांनी असं सांगितलं, असं केलं, असं केलं. तर याप्रमाणे त्यांना म्हणतात आपण तिल का ताड़ बनना. आणि याचं उत्तर आहे बहुत बडा चढाकर कहना. खूपच बढून चढून सांगितणारे. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 7वा. कोणता? प्रश्न 7वा आलेला आहे. जी की कली खिलना. काय आहे? जी ची कली खिलना म्हणजे खुश होणं, खूपच आनंदी होणे. त्याचा अर्थ काय आहे? खूपच आनंदी होणे. तर याप्रमाणे आपण इथे पाहिले की जे 7वा पण आहे असंही दिलेले आहेत. 8वा 1 और 1 11. काय आहे? 1 आणि 1 मिळून काय होतं? 11 होतं. तर यांना म्हणतात एकता में बल. म्हणजे तुम्ही खूपच लोक राहणार तर तुम्ही कोणताही
परिस्थितीतून बाहेर होऊन जात आहे. तर याप्रमाणे इथे दिलेलं आहे, एक और एक 11 म्हणजे एकता में बल. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे. तर अजून बघूया, चला. बघा, प्रश्न दुसरा. आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा. निम्नलिखित मुहावरों का वाक्य में प्रयोग करो. निम्नलिखित जे मुहावरे आहे त्यांचा तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे. जसं पहिला आहे तुम्हाला अक्कल का पत्ता खोलना, म्हणजे अक्कल का पत्ता खोलना. दुसरा आहे तुमचा कमर कसना. दुसरा काय आहे, कमर कसना. तिसरा खाट पकडना. तिसरा काय तुमचा, खाट पकडना. चौथा गला फाड़कर रोना. चौथा काय तुमचा, गला फाड़ून रडणारा. चौथा किंवा पाचवा चार चांद लगाना. आणि सहावा इथे जी की कली खिलना. इथे सातवा ठान लेना. आणि आठवा तारीफ के पुल बांधना. काय आहे, तारीफचं पूल बांधना. नववा तुनकर बोलना. आणि दहावा तुमचा आहे दाव पर लगना. तर याप्रमाणे इथे काही वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, यांचा मुहावऱ्याचा वाक्य दिलेला आहे, यांचा प्रयोग करायचा आहे. कळलं की नाही? हो. तर बघा इथे, बघा पहिला प्रश्न काय होता तुमचा, अक्ल का पत्ता खोलना. काय आहे, अक्ल यांचा पत्ता खोलना किंवा उघडणं. तर याप्रमाणे यांचा वाक्य कसं आहे, हमें इस जंगल से बाहर निकालो, मनू अपनी अक्ल का पत्ता खोलो. इथे काय म्हणाले की आम्हाला इथे जे जंगलात किंवा वनात आम्ही इथे आहे, आम्हाला इथे बाहेर काढा आणि म्हणू तू आपल्या अक्लचा पत्ता खोडा. म्हणजे त्यांनी वाक्य जे दिले आहे त्यांचा प्रयोग करायचा आहे, त्यांचा अर्थ नाही लिहायचा आहे. इथे जे वाक्य दिलेलं आहे त्यांचा प्रयोग करायचा आहे. तर याबद्दल तुम्ही इथे कळलं की मला जंगलात किंवा वनात बाहेर काढायचं आहे, म्हणून तुम्ही आपला अकडचा पत्ता उघडा. म्हणजे तुम्ही काही प्रयत्न करणार आम्हाला बाहेर काढायचा. तर यामध्ये असं दिलेलं आहे. दुसरा कमर कसना. दुसरा काय होतं तुमच्या, कमर कसना. तर याबद्दल यांचं काय आहे, परीक्षा में अच्छे अंक लाना है तो पढ़ने के लिए कमर कस लो. जेव्हा तुम्हाला परीक्षामध्ये उत्तीर्ण अंक भेटायचा आहे किंवा भेटलेला आहे किंवा भेटायला करणार आहे, तर याबद्दल तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूपच कमर कसावी लागेल. कळलं की नाही? हो. तर याबद्दल असंही यांचं वाक्याचा प्रयोग केलेले आहे. आता बघा इथे तिसरा खाट पकडणं. काय आहे, खाट पकडणं. तिसरा तुमचा काय आहे, खाट पकडणं. तर यांचा वाक्य आहे, शेर को देखकर कालू इतना डर गया कि उसने महीनों के लिए खाट पकड़ लिए. तर इथे यांचा प्रयोग असा दिलेला आहे, शेरला बघून म्हणजे शेर जे आहे वाघला बघून काळू इतकं घाबरला की त्याने 6 महिन्यातून खाट पकडले. म्हणजे ती इतकं घाबरला की ते आजारी झाला. ते आतापर्यंत खाटात आहेत, ते तिथे पण जाते नाही. घाबरून तो इतकं झाला आहे की ते कुठे पण जाते नाही. ते घरामध्येही राहते आणि खाटामध्ये पण राहत आहे. तर याबद्दल असाही वाक्यप्रयोग दिलेला आहे. अजून बघूया, चला. बघा, चौथा तुमचा आहे गला फाडकर रोणं. काय आहे, गला फाडकर रोणं म्हणजे खूपच रडू लागले. तर गुडिया क्या हुआ, क्यों गला फाडकर रो रही हो. तर इथे दिलेलं आहे, गुडिया काय झालं तुला, काय गला फाडून तू रडत आहे. तर याबद्दल असं दिलेलं आहे, जे वाक्य दिलं आहे त्यांचा प्रयोग असंही दिलेले आहे. कधी कधी असं वाटतं ना की आपल्या समोर कोणी बसून असं खूपच रडत होतं, आपल्याला कसं वाटतं की त्यांना मारूया. तर याप्रमाणे ती असं लिहिलेलं आहे, गुडिया काय झालं, तू काय रडत आहे, इतकं रडत आहे, गला फाडून रडत आहे. तर याबद्दल असा यांचा प्रयोग केलेले आहे. तर आता आपल्या समोर आहे प्रश्न 5वा. कोणता आहे, प्रश्न 5वा. प्रश्न 5वा काय आहे, चार चांद लगाना. काय आहे, चार चांद लगाना. तर याबद्दल गोपाने सुमधुर गीत गाकर कार्यक्रम में चार चांद लगा दिया. गोपा जो आहे त्याने सुमधुर या गीतात गाऊन कार्यक्रम मध्ये चार चांद लावले. तर याबद्दल असंही दिलेले आहे. आता आपल्या समोर आहे प्रश्न 6वा, जी की कली खिलना. काय आहे, जी यांच्यात कली खिलणं म्हणजे दादी की प्यारी प्यारी बातें सुनकर. दादी म्हणजे आजीची या पारी पारी किंवा प्यारी खूपच गोड गोड बातें ऐकून बच्चे की जी की कली खिल जाती है. बच्चे म्हणजे मुलांचे जीचं कडी उघडून जाते, खिळून जाते. म्हणजे आजी त्यांना खूपच चांगल्या प्रमाणे कथा सांगते किंवा गोष्टी सांगते. तर याप्रमाणे ते काय करते, आपल्या मनात असं विचार करते, हा असं होतं असं होतं. तर यांना काय होतं, त्या मुलांचे आहे त्यांचं जीचं कडी खुललं म्हणजे हा हे सगळं होतं, हे खूपच आनंदी होते. तर याप्रमाणे इथे जीचं कडी खिळलं असं प्रमाणे देऊन आलेलं आहे किंवा दिले आहे. तर चला अजून बघूया. बघा 7वा ठान लेना. काय आहे, ठान लेना.
परिश्रमी व्यक्ती एक बार जो ठान लेता है उसे प्राप्त करके ही रहता है. इथे काय दिलेलं आहे की जी परिश्रमी व्यक्ती जे खूपच मेहनत करत आहे, जे खूपच मेहनत आहे, जे परिश्रमी व्यक्ती आहे, ते एक बार ठाऊक जातात की मला हे करायचं आहे, तर हे करणारही. त्याबरोबर आणि त्यांना असंही त्यांना प्राप्त करायचं आहे असं त्यांनी ठरवले, ते प्राप्त करूनही जातात. असा परिश्रमी व्यक्ती, कोणताही व्यक्ती अशा परिश्रम करतात किंवा हा व्यक्ती जे खूपच ठाऊक लेतात, की मला हे करायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे. ते हा सगळं प्रमाणे करतात. पण केव्हा जेव्हा हे ठाऊक करतात तेव्हाही. 8वां तारीफ के पुल बांधना. काय आहे? तारीफचा पूल बांधना. मेरी मौसी मेरे बनाए चित्रों की तारीफ के पुल बांध देती है. तर याबद्दल तारीफ के पुल बांधना म्हणजे खूपच चांगली बातमी देणार किंवा खूपच चढून जाणार. तर याप्रमाणे इथे दिलेलं आहे, की माझी जी मावशी आहे, माझं चित्र बघून माझी जी मावशी आहे, माझं चित्र बघून माझे चित्राचे खूपच तारीफ करते आणि आणि त्यांचं वर ते पूल बांधून देते. म्हणजे खूपच चांगले असं बोलून त्या काय करते, पूल बांधून देते. तर याप्रमाणे इथे 8वाचं पण झालेलं आहे. कळतं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळतं. छान. बघा, आता आपल्या समोर आलेले आहे प्रश्न 9वा. कोणता? प्रश्न 9वा आलेला आहे. प्रश्न 9वा काय आहे? बघा, दर्शन सबसे तुनकर बोलता है. दर्शन जे आहे, सगळं करून तूनच बोलते. म्हणजे खूपच विचार करून किंवा खूपच हे करून बोलत आहे. 10वां तुमचा आहे पर लगाना. 10वां तुमचं काय आहे? पर लगाना म्हणजे वाक्य नए व्यापार को जमाने के लिए, नए व्यापार को जमाने के लिए नवीन ने अपना सब कुछ दाव पर लगा दिया. इथे आहे पर लगाना म्हणजे नए जे व्यापार आहे त्याच्यासाठी नवीनने आपलं सगळं काय केलं दावपड लागले. म्हणजे की त्याने आपलं सगळं विकणार आहे. म्हणजे जे नए व्यापार आहेत त्याच्यासाठी आपल्याला खूपच पैसे लागणार होतात. तर या पैशासाठी तुम्हाला काय करायचं आपल्याकडे जे चीज आहे, जमीन आहे सगळं काय केलं विकून. म्हणजे हे काय केले नये व्यापार करण्यासाठी नवीन आपला सकुश दावापर लागले. तर याप्रमाणे त्यांचं पर लागणं आहे. तर याप्रमाणे इथे दिलेले आहे. असा बद्दलही तिथे 9 वाक्य दिलेले होते. त्यांचे प्रयोग असंही मी केलेले आहेत. अजून पण तुम्हाला देणार आहे किंवा अजून तुम्हाला कुठेही भेटणार तर त्यांचा प्रयोग तुम्ही असंही करूया. कळलं की नाही? हो. तर चला अजून. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे हे भाषा जीवनात हे जे कहावत आहे ते आपल्याला कुठे भेटून जातात आहे किंवा त्यांचा अर्थ काय हे आपल्याला नाही ठाऊक होता. परंतु आज आपल्याला हा माहीत झाला की कशाप्रमाणे या अर्थाचा किंवा या प्रयोगाचा किंवा या कहावत ज्या आहेत त्यांचा अर्थ वेगळे असतात किंवा त्यांचा वाक्यप्रयोग आपल्याला वेगळे करायचा होता. तर वाक्यप्रयोग कशाप्रमाणे आपण करतात जे वाक्य आहे त्याच प्रयोग करायला जात आहे. जसं इथे दिलेलं होतं काही अजून उदाहरण दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला कुठून काहीही उदाहरण भेटणार तर त्यांचा वाक्यप्रयोग कशासाठी केलेले जातात किंवा कसा करणार आहे हे तुमच्या इथे आहे. तर तुम्ही काय करा यांना ऐकून घ्या आणि नीटप्रमाणे ऐकून घ्या. तर हा जे भाषा जीवनात खूपच उपयोगी आहे कहावते. कारण की पहिलाही म्हणजे आता नाही ही कहावत आलेला आहे. पहिल्यासारखाही किंवा पहिलाही हा कहावत होता आहे. या कहावतबद्दलही लोकांना त्यांचा प्रयोग पण करून जाणणार आहे. आणि हा कहावत जे आहे आपल्या भाषासाठी खूपच उपयोगी साधन आहे. कारण की हे नाही होणार तर भाषात जे कथा आपण म्हणतात किंवा काही जे उपयोगी साधन आहे ते जे आहे त्याबद्दल हा कहावताचा उपयोग करून जात आहे. जेव्हा आपण स्टोरी ऐकतात तेव्हा आपण म्हणतात की यांनी जे पात्र आहे यांनी हा सांगितलं आणि हा सांगितलंय. तर याप्रमाणे यांचं निर्धारण करून जात आहे. तर याप्रमाणे आपल्यासाठी हा कहावत खूपच उपयोगी साधन आहे. आणि कहावताबद्दल आपण हे पण पाहिले की जसं कहावत होते तसं एक उदाहरण मी देते तुम्हाला नाच ना आवे अंगण टेढा म्हणजे तुम्हाला नाचना नाही येणार, तुम्हाला नृत्य करणं नाही येतात. परंतु तुम्ही काय सांगता की तुमचं जे अंगण आहे म्हणजे तुमचं जे खोली आहे ते उबड-खाबड आहे. पण त्यावेळीही मी नाही नृत्य करत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की या जे शब्द दिलेले आहेत ते एक सामान्य शब्द दिलेले आहेत. परंतु जेव्हा ही कथावर म्हणजे कहाणीवर हा जे शब्द आहे ते आपल्याला भेटणार किंवा आपण करणार आहे तर त्यांचा प्रयोग त्याच्यासाठी खूपच वेगळे असतात. तर याप्रमाणे आपण इथे पाहिले की हा जे कहावत आहे भाषासाठी खूपच उपयोगी आहे आणि यांचं निर्माण कसं करायचं किंवा यांचा अर्थ कसा लिहायचा हे तुम्ही नीटप्रमाणे समजून घ्या आणि हा तुमचा परीक्षाबद्दल काही अंक आहेत त्या याप्रमाणे तुम्हाला कसं करायचं किंवा कसं नाही करायचं हे पण समजेल. आणि हा कहावते हे यांचा अर्थ पण येतो पण यांचा अर्थ काहीही होतं आणि त्यांचा प्रयोग कशासाठी करायचा आहे हे पण तुम्ही समजून घ्या. कळलं की नाही?
लवकरच लवकर सांगा. कळाले? धन्यवाद.